नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी कॅम्पस या आपल्या चॅनलवर स्वागत आहे. तर आज आपण भूगोल या विषयाचे क्वेश्चन घेणार आहोत. तर चला सुरू करूयात. पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी करण्यास जो काळ लागतो त्याला एक दिवस म्हणतात. ही पृथ्वीची डॅश गती आहे. तर पृथ्वीची कोणती गती आहे? ही दैनिक गती आहे. पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी करण्यास जो काळ लागतो त्याला एक दिवस म्हणतात. तर आणि ही पृथ्वीची दैनिक गती आहे. लक्षात ठेवा, दैनिक गती म्हणजेच स्वतःभोवती पृथ्वी स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करते तेव्हा ती दैनिक गती असते, म्हणजे दिवसाचे 24 तास. पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यास डॅश एवढा कालावधी लागतो. तर प्रश्न बघा काय विचारला आहे. पृथ्वीला स्वतःभोवती प्रदक्षिणा करण्यास किती कालावधी लागतो? तर 1 वर्ष म्हणजेच 365 दिवस. ठीक आहे. पुढचं बघा. चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या गतीशी संबंधित काय असतो? तर चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या संबंधित पर्याय दिले: दिवस, महिना, वर्ष, पंधरवडा. तर यातलं अचूक उत्तर आहे महिना. चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या गतीशी महिना संबंधित असतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. महिना, एक महिना, 1 महिना आणि पंधरवडा. पुढचा प्रश्न बघूया आपण. पृथ्वीवरून चंद्राचा प्रकाशित भाग जेव्हा पूर्ण वर्तुळाकार दिसतो त्यास पौर्णिमेचा चंद्र म्हणतात. हे अविधान आहे. ब विधान आहे. पृथ्वीवरून चंद्राचा प्रकाशित भाग जेव्हा अजिबात दिसत नाही त्यास अमावस्येची रात्र म्हणतात. तर चंद्राचा प्रकाशित भाग जेव्हा पूर्ण दिसतो त्यास पौर्णिमेचा चंद्र म्हणतात आणि चंद्राचा प्रकाशित भाग जेव्हा अजिबात दिसत नाही त्यास अमावस्येची रात्र असं म्हटलं जातं. तर अ आणि ब हे दोन्ही विधानं कसे आहेत यामध्ये? तर बरोबर आहेत. पृथ्वीवरून चंद्राचा प्रकाशित भाग जेव्हा पूर्ण वर्तुळाकार दिसतो त्यास पौर्णिमेचं चंद्र म्हणतात आणि ब विधान दिले: पृथ्वीवरून चंद्राचा प्रकाशित भाग जेव्हा अजिबात दिसत नाही त्याला अमावस्येचा चंद्र म्हणतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न. एक अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्यापर्यंत चंद्राने पृथ्वीभोवती पूर्ण केलेल्या फेरीस काय म्हणतात? ऑप्शन दिले: दिवस, महिना, वर्ष, वरीलपैकी सर्व. तर याचं अचूक उत्तर आहे 2, महिना. ठीक आहे. एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंत चंद्राने पृथ्वीभोवती पूर्ण केलेल्या फेरीस महिना असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न बघूयात आपण. अविधान दिले: 7 दिवसांचा आठवडा. हे एकक आपण कालगणनेसाठी वापरतो. ब विधान: आठवड्याच्या चंद्राच्या अथवा पृथ्वीच्या गतीशी संबंध नसतो. तर क विधान: आठवड्याचा चंद्राच्या अथवा पृथ्वीच्या गतीशी संबंध असतो. ठीक आहे. तर याचं अचूक उत्तर आहे अ व ब विधानं बरोबर आहेत. 7 दिवसांचा आठवडा हे एकक आपण कालगणनेसाठी वापरतो आणि आठवड्याचा चंद्राच्या अथवा पृथ्वीच्या गतीशी अजिबात संबंध नसतो. तर याचं अचूक उत्तर आहे अ व ब बरोबर. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न बघूयात आपण. काय म्हटलंय ह्या मागचाच प्रश्न बघूया. 7 दिवसांचा आठवडा हे एकक आपण कशासाठी वापरतो? कालगणनेसाठी वापरतो आणि आठवड्याचा चंद्राच्या अथवा पृथ्वीच्या गतीशी संबंध नसतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात. ज्या कालगणनेत फक्त चंद्राच्या गतीचा उपयोग केला जातो त्यास चांद्र कालगणना म्हणतात. ब विधान दिले: ज्या कालगणनेत पृथ्वीच्या फक्त वार्षिक गतीचा उपयोग केला जातो तिला सौर कालगणना म्हणतात. तर योग्य विधान ओळखायचं आहे आपल्याला. तर अ आणि ब हे दोन्ही विधानं कसे आहेत? बरोबर आहेत. काय म्हटले? ज्या कालगणनेत फक्त चंद्राच्या गतीचा उपयोग केला जातो त्यास चांद्र कालगणना म्हणतात आणि ज्या कालगणनेत पृथ्वीच्या फक्त वार्षिक गतीचा उपयोग केला जातो तिला सौर कालगणना म्हणतात. तर अ आणि ब ही जी दोन्ही विधानं आहेत ती काय आहेत? तर बरोबर आहेत. पर्याय आपल्याला बघा कसे चुकवलेत. फक्त अ, फक्त ब, अ आणि ब यापैकी नाही. तर याचं अचूक उत्तर आहे 3, पर्याय नंबर 3. अ व ब हे दोन्ही विधानं कसे आहेत? बरोबर आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात आपण. योग्य जोड्या जुळवा. खनिज आणि आढळणारे जिल्हे दिलेत. तर मॅंगनीज कुठं? नागपूरमध्ये. बॉक्साईट चंद्रपूरमध्ये आणि लोह खनिज रायगडमध्ये आणि सिलिका सिंधुदुर्गमध्ये. ठीक आहे. मॅंगनीज कुठं असतं? नागपूरमध्ये. बॉक्साईट चंद्रपूर
लोह खनिज रायगड येथे आणि सिलिका सिंधुदुर्गमध्ये ह्या योग्य जोड्या आहेत. ठीक आहे. बघा मॅंगनीज नागपूर हे खूप महत्त्वाचं बेसिक आहे. यातून कव्हर केलं जातं बेसिक आपलं. मॅंगनीज नागपूर, बॉक्साईट चंद्रपूर, लोह खनिज रायगड, सिलिका सिंधुदुर्ग असं या क्रमानुसार 1 2 3 1 2 4 3 यानुसार योग्य उत्तरं आहेत. पुढचा प्रश्न बघा. इस्लाम दिनदर्शिका चांद्रकालगणनेवर आधारित असून त्यामध्ये डॅश चांद्रमासाचे 1 वर्ष होते व ते किती दिवसांचे असते असं विचारलंय. तर इस्लाम दिनदर्शिका चांद्रकालगणनेवर आधारित असून त्यामध्ये 12 चंद्रमासाचे 1 वर्ष होते व ते 355 दिवसांचे असते असं सांगितले. 12 आणि 355 हे याचं पर्याय क्रमांक 2 याचं अचूक उत्तर आहे. इस्लाम दिनदर्शिका चांद्रकालगणनेवर आधारित असून त्यामध्ये 12 चंद्रमासाचे 1 वर्ष होते व ते 355 दिवसांचे असते.